स्त्रीनं जेवढे अलंकार आपल्या हिंदू धर्मामध्ये आहेत तेवढे त्या वेळेस तिनं परिधान केले पाहिजे. जोडवं त्या माऊलीनं घातलंच पाहिजे. जोडवं का घातलं पाहिजे? सुवासिनी स्त्रीनं जोडवं पायामध्ये घातलं पाहिजे. त्याचं कारण आहे, जोडवं हे नेहमी सोन्याचं असतं. नाही मग कशाचं असतं? चांदीचं असतं, चांदीचं. कारण ज्या बोटामध्ये आपण जोडवं घालतो त्या नसाचा आणि गर्भाशयाचा डायरेक्ट संपर्क असतो. महाराज, 3च गर्भाशयापासून गेलेली असते. आपल्या पायातल्या बोटातलं जे जोडवं आहे ते आपल्याला म्हणतात ना, त्या गर्भाशयाचे होणाऱ्या आजारापासून आपल्याला त्या ठिकाणी मुक्त करत असतं महाराज. म्हणून जोडवे घातले पाहिजे. कान टोचतात, कान कान कोणी टोचत नाही. ज्याला हिंदू संस्कृती कळाली ते कान टोचतं. एक ॲक्युप्रेशर पॉइंट आहे. कानाचा आकार कधीतरी गुगलवर जाऊन बघा. आईच्या पोटात असणारं बाळ आणि आपलं कान सारखं दिसतं. टाकून बघा बरं. पूर्वी शिक्षक कान मुरगाळायचे. कान मी शिकणाऱ्या पोरायला सांगत असतो, पोरो अभ्यास करताना जर तुम्हाला झोप येत असेल तर तुमचा मूर्ख मित्र तुम्हाला सांगतो तंबाखू खाय झोप येत नाही. सांगतो का नाही? पण त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? तुमचे दोन्ही कान धरायचे, एकदा असे मुडपायचे आणि एकदा असे मुडपायचे. असे लाल होऊस तर मुडपायचे. 1 घंटा जर झोप आली तर आपल्याला भेटा. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तुमच्या शरीरातल्या सगळ्या जे बॉडीचे जे पॉईंट आहेत ते सगळे ॲक्टिव्ह करण्याचं काम करतं. जर कमी बोलायला लागला ना विद्यार्थी की मास्तर असा कान पिळायचं की ते जोरात बोलायचं, प्रेशर पॉईंट ॲक्टिव्ह होतो. म्हणून बाईचे कान 6 ठिकाणी टोचले जातात. याच्यावर जर चुकून जर दोन्हीच्या मधला जर कानाचा पॉईंट टोचला गेला तर बाई नवऱ्याचं पण ऐकत नाही, इतकी बोलत. त्याचा तो परिणाम आहे, लक्षात ठेवा. अरे अलंकार आपल्याला सांगून जातात. मोती नावाचा धातू माहिती आहे तुम्हाला? मोती 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 हा कुठं घालायचा असतो? दागिना नाकात. का घालायचा असतो? मोती हा शीतल धातू आहे, शांत. राग कुठे येतो? राग नाकाच्या शेंड्यावर येतो ना, तो शांत करायचा तो धातू आहे. म्हणजे आपली संस्कृती आपल्याला, आपलं कल्चर आपल्याला बघा. सकाळी पूर्वी ते तुमच्याकडे काय म्हणायचे ते सारवीत होते त्याला भोशिऱ्या घेणं आहे का नाही, असं सारवायचं. सारवायला काय म्हशीचं शेण नव्हते आणत बरं, जरशा गाईचं तर नाहीच. मग गावरान गाईचं शेण आणल्या जायचं. जमीन, हात आणि गाईचं शेण याचं जर घर्षण झालं तर एक ऊर्जा आपल्या शरीराला मिळायची, ती नवचेतना आपल्याला मिळायची. वृंदावन असायचं घरामध्ये, 2 फुटाची हाईट, त्याच्यावर 1.5 फुटाचं 2 फुटाचं तुळस असायची. घराच्या समोर तुळस बघण्यासारखी होती. आता बायाची तुळसच निघणं, ती लावली की सडायली, बाईला लावताच येईना.